तुझी ही मीराताई जरा वेगळंच रसायन आहे. हो खरंच वेगळंच रसायन. मग तिला आपल्या लोकांना दुखवायला कधीच आवडत नाही आणि स्वतःच्या लोकांना खुश ठेवण्यासाठी ती वाटेल ते करू शकते. ट्रू. पण अथर्व, ह्या सगळ्यामध्ये देवाशिष कामत कुठे आणि कसे भेटले मीराला? त्याची पण एक स्टोरी आहे. काय स्टोरी? म्हणजे जेव्हा मधुराताईंनी सुसाईड करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मीराताईंनी मधुराताई आणि आदित्य दादाच्या आयुष्यातून जाण्याचा निर्णय घेतला आणि एक दिवस ती घर सोडून निघून गेली. मीरा मीरा घर सोडून गेली होती? हो ना, कारण दुसरा पर्यायच नव्हता तिच्याकडे. आणि त्याच रात्री तिला देवजिजू भेटले. मग ती डायरेक्ट घरी आली, ती लग्न करूनच. ऍक्च्युली देवजिजूंसोबत लग्न केलं आधी मला फारसं पटलं नव्हतं, पण नंतर तिने हे सगळं मधुराताईसाठी केलं हे कळल्यावर तिच्याबद्दलचा आदर अजून वाढला माझ्या मनात. हिम्मत लागते असं डिसिजन घ्यायला. हो ना, आणि हा निर्णय मीराताईने घेतला अगदी करेक्ट होता. आणि हो, नंतर ते दोघं जण एकदम मस्त राहायला लागले. पण मग आदित्यचं काय? म्हणजे मीराचं देवाशिष कामतांशी लग्न झाल्यानंतर आदित्य आणि मीरा ते काय? म्हणजे असं विशेष काही नाही. हो, पण देवजिजूंवरती मीराताईचं प्रचंड प्रेम होतं आणि देवजिजूही तितकंच प्रेम करायचे मीराताईवर. नंतर नंतर त्या दोघांचं बॉन्डिंग आहे ना खूप घट्ट होत गेलं. आणि मधुर आणि आदित्यचं काय? म्हणजे त्यांच्या मामांची डेथ झाल्यानंतर ते दोघं एकत्र राहत आहेत, राईट? अजूनही त्यांनी लग्न नाही केलंय का? टू बी ऑनेस्ट मॅम, मला आदित्य दादा आणि मधुराताईचं प्रेम एक करार वाटतं. का का माहित नाही, पण मला नाही वाटत त्या दोघांचं एकमेकांवरती खरं प्रेम आहे. मला गंमत वाटते अथर्व तुझ्याकडून हे सगळं ऐकायला. नात्यांची एवढी समज आहे तुला या वयात? सिरियसली मला आश्चर्य वाटतं. सगळं माझ्या मामाकडून शिकलो. तो खूप जपायचा ना. गुड. चलो, थँक्यू सो मच अथर्व. तू दिलेल्या माहितीची खरोखर खूप मदत होईल मला. मोस्ट वेलकम मॅम. ह्यांचं काय म्हणणं आहे? काय रे, कसा सुरू आहे अभ्यास? मस्त चाललंय मॅम. काय घरी बिरी जायचं नाही का? आई बाबा वाट नाही बघत? याच्यासाठी थांबलो मॅडम. अरे वा, काय चांगले मित्र आहेत अथर्व तुझे. तुझ्यासाठी थांबलेत बघ एवढा वेळ. नाही तर आजकाल कोणी कोणासाठी थांबत नाही. खरेच खूप चांगले आहेत ना. ते पण हे अजून चांगले होऊ शकतात. सिगरेट सोडली तर. सोडतील मॅम. आणि हो, या इन्स्पेक्टर रागिणी मॅम. सोडली मॅम. गुड. आता घरी जा. अभ्यास काय राहिलाय तुमचा, नोट्स वगैरे काय पूर्ण करा. हो मॅम. अथर्व, मला जर आणखी काही इन्फॉर्मेशन लागली तर मी पुन्हा भेटेन तुला. नक्की मॅम. घरी जा रे लवकर. दादा, किती पैसे झाले?
आयुष्याच्या अर्ध्यावरती वाळवंटात फकीर आला. तप्त अशा त्या लाटांवरून चंदनाचा गंध आला. दगडफुलाच्या हस्तरेषा फुलल्या. आला पाऊस आला. दरवळ नुसता आसमंतभर आला आला पाऊस आला. अनाथ एक दगड फुलं आणखी होते. वाऱ्यावरती बहकत होते. हटक्या सरशी वाहवत होते. आज त्याला स्थान आले. वाळवंट मंगल झाले. पहिले मात्र सुस्त होते. अचानक वादळ आले. मुळासकट उखडले गेले. चिखल मातीत भिजून गेले. उडता उडता दुसऱ्याच्या अंगणी येऊन धसले. दुसरे मात्र आता सावरले. पुढे येऊन हात देव केले. फुंकर झाली कामी आली. पहिले आता पुन्हा उठले. आता पावला पावलावर पहिले दुसरे साथ आले. येवो वादळ येवो दुष्काळ. दोघे एकमेकांस पाहत राहिले. दोन फुलांच्या दोन जगाची साठा उत्तराची कहाणी. दोन अक्षरी सुफळ संपूर्ण. दोघी आम्ही दोघी. नाही 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 नको नको. सोडा सोडा. नाही दुर्वा. नाही नको. सोडा दुर्वा. दुर्वा. वाजलेत.
आज काही करून दुर्वाला भेटलंच पाहिजे. एवढ्या सकाळी कोण बाहेर गेलं असेल? मीराताई तर नसतील ना? पण आज तर रविवार आहे. मग कोण गेलं बाहेर? इतक्या सकाळी कोण बाहेर गेलं असेल? अथर्व गेला असेल मॉर्निंग वॉकला. ती माझी कामं आवरते. मधुरा, मधुरा, एवढ्या सकाळी सकाळी कोण कशाला कुठे जाणार? मॅडम पण ना, असू दे, ड्युटी आहे, करावीच लागणार ना. बोला खरं, काय खबर? मॅडम, मीरा मॅडम कुठेतरी गाडीतून चाललेत आता. ओके, तिचा पाठलाग करा. ती कुठे जाते, कोणाला भेटते, प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवा. हो मॅडम, हो हो हो. आणि मला अपडेट देत राहा प्रत्येक गोष्टी. आज या मीराला गाठलंच पाहिजे. हो मॅडम, नक्की. हा यार, संडेच्या दिवशी कोणा लांब असतो. आमचं कोणा झोप मोड केली पूर्ण माझी. Stupid alarm. आदित्य इतक्या सकाळी कुठे गेला असेल? आणि हे सगळं काय आहे? ताई, मीरा ताई, कुठे गेले असतील ताई? आणि इतक्या सकाळी का उठले असतील? अथर्वच्या खोलीत तर गेले नसतील ना? पण अथर्वच्या खोलीत तरी कशाला जातील? एकतर अथर्व त्याच्या मित्राकडे गेलाय, पण कुठे गेले असतील? अरे अथर्व तर इथेच आहे. मग सकाळी घराबाहेर कोण गेलं? मीराताई? पण गेल्या तर मग कुठे गेल्या असतील? अथर्व, अथर्व उठ ना. अथर्व, अथर्व उठ ना. अरे कूस काय बदलतोयस?
उठ ना रे, कुंभकर्णा उठ उठ. काय गीता, काय प्रॉब्लेम आहे तुझा? संडे आज मला काही काम नाही, उठू नको. तेव्हा मला माहिती आहे संडे, मला पण खूप काम आहेत, पण एक प्रॉब्लेम झालाय. स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह कर. पुन्हा असं ऐकणारच नाहीये. उठ उठ. अरे यार गीता, काय चाललंय यार तुझं? काय प्रॉब्लेम आलाय तुला? अरे ऐक ना, मीराताई त्यांच्या रूम मध्ये नाहीयेत. नाहीत मग गेली असेल बाहेर कुठेतरी कामासाठी. अरे त्या गेल्या असतील तर मला सांगायला हवं ना, असं न सांगता मला नाही जात. तू एक काम कर ना, त्यांना फोन कर ना, बघ ना त्या कुठे आहेत ते. कर ना. अगं कशाला उगाच कुणीतरी कामात असताना त्याला डिस्टर्ब करायचं? अरे मी सांगते म्हणून कर ना, एकदा फोन ट्राय कर ना, प्लीज प्लीज रे. काय यार. बघ, रिंगचा आवाज इथून कुठून तरी येतोय. हो, मग मीराताई घरात आहे ना, जा आता. अरे असं काय करतोस हे? बघ, सकाळी कोणीतरी बाहेर गेले, त्या मीराताई होत्या. हो, तिचा फोन काही इथे वाजतोय. हे बघ ना, तू पुन्हा फोन ट्राय कर, आपण शोधूया ना त्यांचा फोन कुठे येते. प्लीज प्लीज अथर्व, प्लीज प्लीज. काय त्रास आहे यार संडेचा. काळजी वाटते मला, प्लीज तू फोन ट्राय कर. मीराताई. बघ ना, जरा नीट अंदाज घे. तेच करतोय. देवदादांच्या रूम मधून आवाज येतोय. बघ, इथूनच येतोय ना आवाज. अरे फोन तर इथेच आहे. अरे मुद्दाम ठेवला नसेल, विसरल्या असतील त्या. पण आता शोधणार कुठे त्यांना? शोधायला कशाला, काय हरवली नाहीये ती. अरे पण त्या कुठे गेल्यात, कोणाबरोबर गेल्यात, हे कसं कळणार आपल्याला? करायला लागेल काय ते आता. ए गीता. अरे बापरे, उत्तरताई उठल्या, आता त्यांना काय सांगू मी? ते तू बघ. हो आले ताई, हो आले उत्तरताई. बोला उत्तरताई. बोला काय बोला. हा काय ग, आज संडे आहे तर टाइमपास करणार का? हा, आज तरी मला ब्रेकफास्ट देणार आहेस का? हो ताई, मी तयारी करणारच होते, मी करते पटकन नाश्ता तयार. काय करतच होते? हा, कधी करणार? भूक मेल्यावर? आणि कुठे करत होतीस? वर रूम मध्ये? नाही ताई, सॉरी. सॉरी काय सॉरी? मला सकाळी लवकर खायला लागतं, हे विसरलीस ना ऑफिसला जायला लागल्यापासून? ताई ते काय ताई? काय ना गीता, तू ऑफिसला जायला लागल्यापासून तुझं वागणं खूप बदललं. स्वतःला काय बॉस वगैरे समजायला लागली असशील ना? काय ग? सॉरी ताई. एक मिनिट, तिचा काहीच दोष नाहीये. ती ऍक्च्युली मीराताईला शोधत शोधत माझ्या रूम मध्ये आली. मीराताईला शोधत म्हणजे? म्हणजे मीराताई तिच्या रूम मध्ये नाही.